हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्स. तर आज आपण बघणार आहे BMC JEE 2025साठी ॲनालिसिस बाय सिव्हिल ॲडिक्स. तर निगेटिव्ह मार्किंग बघायचं झालं तर डेफिनेटली होतं 1/4 आणि कोणी कंडक्ट केलेलं आहे तर सगळ्यांना माहिती IBPS. ठीक आहे, IBPS पॅटर्न फेमस पॅटर्न आहे. तर त्यानंतर कॅल्क्युलेटर अलाउड होतं का, तर आधी कॅल्क्युलेटर्स नव्हते, तर आता थोडासा फरक पडलेला आहे एक्झाममध्ये, कॅल्क्युलेटर अलाउ केलेलं आहे. त्यानंतर टेक्निकल तर म्हणायचं गेलं तर सगळ्या शिफ्टसाठी इझी होतं. नॉन टेक 40% होतं आणि मीडियम टू लेंदी होतं. त्यातल्या त्यात रिझनिंगला बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम झाला आणि इवन GKमध्ये पण खूप अनएक्सपेक्टेडली करंट अफेअर्स थोडेसे जास्त विचारण्यात आलेले आहेत. तर त्यामुळं त्याचं ॲनालिसिस तर आपण आता देत नाही आहे, पण टेकचं जे आहे काही क्वेश्चन्स आपण बघणार आहे अँड डेफिनेटली इट वॉज फ्रॉम आवर कोर्स. ठीक आहे, तर असं नाही म्हणू शकत की एक बेसिक होतं, म्हणजे बेसिक लेवल ऑफ टेक्निकल जरी तुम्हाला येत असेल, बट ठराविक जर तुम्हाला कोणी 200 किंवा 300 क्वेश्चन्स देत असेल आणि म्हणत असेल की जर त्यातूनच बऱ्यापैकी येत असेल तर डेफिनेटली इट इज वर्थ. कारण कसं आहे, मिनिमम टाईममध्ये कवर करण्यासारखं होतं टेक्निकल. खूप असा एक 5 महिन्याचा अभ्यास गरज नव्हता. 2 ते 3 महिन्याचा किंवा 1-2 महिन्याचा जरी अभ्यास असेल, स्पेसिफिक टू दी पॉईंट आणि विथ करेक्ट डायरेक्शन, तर डेफिनेटली तुम्ही हे क्रॅक करू शकत होता. आणि काय गरजेचं होतं जेव्हा तुम्ही अटेम्प्ट कराल पेपर, तर पॉईंट्स टू बी केप्ट इन माइंड जे गरजेचे होते की कॅल्क्युलेटरचा यूज मोस्टली ज्यांनी केला असेल त्यांना लक्षात आलं असेल की टाईम थोडा जास्त गेलेला आहे कॅल्क्युलेटर यूज करण्यास. सो यूज करायला नाही पाहिलं होतं कॅल्क्युलेटर, कारण जे टेक्निकलचे क्वेश्चन्स होते, जे बेसिक लेवलचे, जे इझी लेवलचे क्वेश्चन्स होते आणि ह्यामध्ये जे आहे तुम्हाला एकदम बेसिक वन लाईनर्स जे म्हणतो आपण, जे न्यूमेरिकल्स होते, त्यामुळं कॅल्क्युलेटरमध्ये टाईम वेस्ट करण्यात पॉईंट नव्हता. त्यानंतर टेक्निकल जे आहे शुड बी फिनिश्ड इन मिनिमम टाईम. मिनिमम टाईम का म्हणलं, कारण जसं तुम्हाला माहिती की रिझनिंग आणि GKची लेवल थोडीशी हाय होती, तर रिझनिंगची लेवल हाय असल्यामुळं तुम्हाला माहिती होतं की हे नोन होतं, तुम्हाला हे नोन होतं. कारण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत रिझनिंगच्या तुम्ही किती करून जाते अननोनच राहणार आहे. ठीक आहे, अननोन तिथं जाऊन तुम्हाला जे आहे डोकं लावावं लागणार आहे. त्यामुळं रिझनिंगला तुम्हाला वेळ खूप पाहिजे होता. त्याच कारणासाठी तुम्हाला जे आहे टेक्निकल जे आहे तुमचं फास्ट करणं गरजेचं होतं. आणि अजून एक गोष्ट जी महत्त्वाची की टेक्निकलची लेवल इझी आली असली तरी पण खूप लोकांनी सिली मिस्टेक सिम्पल क्वेश्चन्समध्ये केले असतील, तर ते अवॉइड करणं गरजेचं होतं. जर ही असं कोणी जर स्ट्रॅटेजी प्रॉपर वापरली असेल तर डेफिनेटली शुअरली त्यांची जे आहे लिस्टमध्ये जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्सची लिस्ट लागेल त्यामध्ये त्यांचं नाव दिसेल. सो एक एक बघू की BMC 3 मार्चला जे सॅम्पल क्वेश्चन्स आपण जे आहेत सिम्पल कवर केलेले आहेत. बाकीचे सगळेच क्वेश्चन नाही घेतले, काही क्वेश्चन्स घेतलेत A आणि B सेटचे. तर नंतर आपण डिटेलमध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्या कोर्समध्ये, ठीक आहे, कोर्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर ज्यांनी पण कोर्स जॉईन केला आहे त्यांना डेफिनेटली त्याचा एक बेनिफिट राहील बिफोर युअर SE एक्झाम. ठीक आहे, सो जर त्या सब इंजिनियरच्या एक्झामच्या आधीच आपण अपलोड करणार आहे क्वेश्चन्स. ठीक आहे, तर डेफिनेटली फर्स्ट क्वेश्चन जो होता मॉड्युलर रेशो बेसिक अंडरस्टँडिंग पाहिलं तर सॉमचा क्वेश्चन आहे. तर ह्यामध्ये रेशो ऑफ इलॅस्टिक मॉड्युलस जे आहेत, 2 मटेरियल असतील, जर 2 मटेरियल म्हणजे स्टील किंवा वूड किंवा कुठलेही असे 2 मटेरियल, स्टील कॉन्क्रीट असेल, तर जे बेसिक 2 इलॅस्टिक मॉड्युलसचा जो रेशो आहे तर त्यालाच आपण काय म्हणतो, मॉड्युलर रेशो. तर तो RCCमध्ये पण अजून एक मॉड्युलर रेशो आहे, तो असतो 280/3 सिग्मा CBC. हा पण करून जावा, कारण काय सांगता येत नाही कुठल्या गोष्टी कधी पडतील. तर बेसिकली ह्याच्यावर तुम्ही थोडंसं बघून घ्या, सॉमचा डिटेल सोल्युशनमध्ये कवर केलं जाईल. त्यानंतर सुपर एलिव्हेशन माहिती सगळ्यांना. सुपर एलिव्हेशन काय आहे, एक टेक्निक आहे कशाची, रेज करायची पेवमेंटला. आउटर एजला आपण काय करतो, पेवमेंटला रेज करतो विथ रिस्पेक्ट टू इनर एज. का करतो असं, कारण
मोस्टली जेव्हा तुम्ही कर्ववरून ट्रॅव्हल करता, कर्वेचरवरून, तर इथं एक सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट करत असतो जो गाडीला ढकलायचं काम करतो. तर त्यासाठीच आपल्याला सुपर एलिव्हेशन जे आहे देणं गरजेचं आहे. ह्याचे फॉर्म्युलेज बघा, E=v² 127R, किंवा बेसिक जे आहे सुपर एलिव्हेशन प्लेन एरिया, हिली एरिया, अर्बन एरियासाठी किती किती असतं हे सगळं आपण कवर केलेलं आहे. ठीक आहे, बेसिक आहे. त्यानंतर डेप्रिसिएशन काय, डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी, त्याचा फॉर्म्युला काय स्ट्रेट लाईन डेप्रिसिएशनचा तो बघून घ्या. तर हे बेसिक गोष्टी आहेत, हे सांगायची गरज नाही. प्रिन्सिपल ऑफ चेन सर्वे काय किंवा प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग काय, टू वर्क फ्रॉम होल टू पार्ट. चेन सर्वे विचारलं इथं तर इथं ट्रायंग्युलेशन येईल. उद्या प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल विचारतील, पॅरलेलिझम येईल. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत, तुम्हाला हे करणं गरजेचं आहे की जो एरिया तुम्ही ट्रायंगल्समध्ये, नेटवर्क ऑफ ट्रायंगल्समध्ये डिवाईड करता आणि मेजर करता. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे चेन सर्वेमध्ये. त्यानंतर इफेक्टिव्ह लेंथ आता 4 कंडिशन आहेत, खूपदा झालेलं आहे की तुमची जे आहे हिंज असेल तर L आहे, त्यानंतर फ्री एंड असेल तर 2L आहे, त्यानंतर तुमचा एक एंड हिंज एक एंड फिक्स असेल तर L/√2 असेल, त्यानंतर अजून जे आहे तुमचं जर तुमचं बोथ एंड फिक्स असेल तर 0.5L आहे. तर ह्या बेसिक कंडिशन्स करून जा. एक्सपेक्टेड मीन टाईम, तर मीन टाईम काढायचं तुम्हाला हे CPM आणि PERTचा विषय. ह्यामध्ये एक्सपेक्टेड टाईम जो आहे P+O+4m/6, तर ह्यामध्ये तुम्ही त्याला TP म्हणा, TO म्हणा किंवा TM म्हणा, 4TM असंही म्हणा, कसंही म्हणा, फक्त हा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. तर हा वेटेड ॲव्हरेजने काढलेलं आहे, 1+4+1=6. तर इथं खाली थोडक्यात वेटेड ॲव्हरेज काढायचं. आणि पेसिमिस्टिक म्हणतो Pला, Oला ऑप्टिमिस्टिक म्हणजे व्हेरी बॅड टाईम, व्हेरी गुड टाईम आणि मोस्ट लाईकली दॅट्स नॉर्मल कंडिशनला जो टाईम आहे तो. ठीक आहे, त्यानंतर बेसिकली सेट बीचे बघू आपण. फॉर्म्युला फॉर रिझल्टंट फोर्स विचारलेलं आहे. तर रिझल्टंट फोर्ससाठी माहिती सगळ्यांना, R=√P² + Q² + 2PQ cos θ. ठीक आहे, तर नॉर्मली आपण P + Qचा ब्रॅकेट स्क्वेअर जरी केला, तुम्हाला A+B ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे फ्रेंड्स. ठीक आहे, A+B ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, A² + 2AB + B². बस हाच फॉर्म्युला आहे. ह्यामध्ये फक्त जो AB आहे इथं त्याला cos θ मल्टिप्लाय करा, दॅट्स ऑल तुमचा, आणि त्याला रूट टाका, त्यालाच अंडर रूट करा, झाला तुमचा कुठला फॉर्म्युला, रिझल्टंटचा फॉर्म्युला. तर बेसिक हे एक माहीत असणं गरजेचं होतं. त्यानंतर तुमचा जो आहे टॅन अल्फाचा फॉर्म्युलाही विचारू शकतात. तर इथं टॅन अल्फा किंवा टॅन थीटा जे काय असेल, तर अल्फा म्हणजे हा अँगल असतो जो एक फोर्स तुमच्या रिझल्टंट बरोबर बनवतो, तो असतो टॅन अल्फा. तर ठीक आहे, तर टॅन अल्फा कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, Q sin θ. Q म्हणजे आता कसं आहे, तुम्हाला ज्या फोर्स बरोबर ॲक्च्युली तुम्हाला जो अँगल पाहिजे त्याचा ऑपोजिट जो फोर्स आहे, जो की Q आहे आपल्याला, तर Q sin θ घ्यायचा आहे आपण Q cos θ. हे पहिले समजून घ्या. तर ह्यामध्ये फक्त तुम्हाला लक्षात ठेवा Q sin θ ओव्हर Q cos θ, म्हणजे थोडक्यात टॅन θ म्हणजे काय, साईन अपॉन कॉस, एवढंच आहे. फक्त ऑपोजिट फोर्सचं घ्यायचं आणि खाली काय करायचं तुम्हाला फक्त P ॲड करायचं, म्हणजे जो तुमचा जो फोर्स अँगल बनवतो आहे तो खाली ॲड करायचा आहे. बस एवढाच सिम्पल फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पोरोसिटी आणि वॉइड रेशोमध्ये रिलेशन काय, यावर बेसिक फॉर्म्युला विचारतात. N=E/1 + E किंवा E=N/1 - N. तर बेसिकली हे कसं आलं, त्यामध्ये तुम्हाला बेसिक जायची गरज आहे. पोरोसिटी म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स टू द टोटल व्हॉल्यूम. वॉइड रेशो काय, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स, व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स टू द व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. तर बेसिकली हे सगळ्या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्याचे रिलेशन्स काय आहेत, बेसिक जे इंडेक्स प्रॉपर्टीज आहेत सॉईलच्या, त्या डेफिनेटली येणार म्हणून सांगितलं होतं. त्यानंतर परमिसिबल लिमिट ऑफ आर्सेनिक, उद्या परमिसिबल लिमिट्स विचारतात, त्यासाठी IS 10500 जो आहे ड्रिंकिंग वॉटर लिमिटसाठी, ते तुम्ही डाउनलोड करा, त्याची प्रिंट घ्या. 2 ते 3च पानं त्यातले महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये आर्सेनिकचं परमिसिबल लिमिट किंवा ॲक्सेप्टेबल लिमिट जे इंडियामध्ये ॲक्सेप्ट करतो आपण 0.01 आहे.
त्यानंतर mg पर लिटर म्हणा किंवा ppm पण म्हणू शकता तुम्ही. आणि WHO काय करतं, परमिसिबल जे आहे त्याचं लिमिट ठेवलेलं आहे 0.05. तर हे दोन गोष्टी महत्त्वाच्या. मिनिमम DO फॉर फिश, तर माशांना जगण्यासाठी कमीत कमी DO किती पाहिजे, DO लेवल. DO म्हणजे काय, डिझॉल्व्ड ऑक्सिजन. तर ठीक आहे, पाण्यामध्ये जो ऑक्सिजन आहे 4 ppm तरी कमीत कमी पाहिजे, ठीक आहे, मिनिमम सर्वायवलसाठी. त्यानंतर कंप्रेसिव्ह स्ट्रेन विचारतात RCCमध्ये. RCCमध्ये हे सगळं दिलेलं आहे. मॅक्झिमम कंप्रेसिव्ह स्ट्रेन कॉन्क्रीट किती आहे, 0.0035 आहे. त्यानंतर हे बेंडिंगमध्ये, फ्लेक्चरमध्ये 0.002 कशामध्ये, एक्झियल कॉम्प्रेशन, जसं की कॉलम्समध्ये एक्झियल कॉम्प्रेसिव्ह मेंबर कोण आहेत, कॉलम आहेत, तर त्यामध्ये आहे. कशानुसार आहे, IS 456 2000 1978 जुना कोड होता, आता 2000 आहे. तर ह्या कोडनुसार पण तुम्हाला येणं गरजेचं आहे. श्रिंकेज स्ट्रेन ES पण म्हणू शकता तुम्ही, 3 × 10⁻⁴. प्री स्ट्रेसमध्ये पण हेच वापरतो, RCCमध्ये पण हीच स्ट्रेन वापरतो. हे करून जा. ब्रिक्सचा क्लासेस करून जा, त्यामध्ये स्ट्रेंथ ॲज पर क्लास हे इम्पॉर्टंट आहे, की स्ट्रेंथ कुठले कुठले आहेत ह्यामध्ये, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास. तर हे स्ट्रेंथ आणि त्याचे वॉटर ॲब्झॉर्प्शनचे पर्सेंटेजेस विचारले होते. तर असा बेसिक तुमचा पेपर होता, खूप आवड नव्हता. प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल बघा. प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल काय, पॅरललिझम, एवढंच येणं गरजेचं होतं, जास्त पण त्यामध्ये डोकं लावायची गरज नाही. कशासाठी वापरतो आपण ही मेथड, तर ह्यामध्ये तुम्हाला सर्वेइंगची ही जी आहे मेथड आहे. थोडक्यात ह्यामध्ये फील्ड मेथड आहे. डेफिनेटली तुम्ही पेपर घेता, प्लेन टेबल घेता आणि त्याच्यावर जे आहे व्हेरियस मेथड्स आहेत त्याचे, रेडिएशन, इंटरसेक्शन, तर ह्या सगळ्या मेथड्स समजून घ्या. त्याला लागणारं इन्स्ट्रुमेंट समजून घ्या. एलिडेड म्हणजे काय, यू फोर्क म्हणजे काय, तर ह्या बेसिकली गोष्टी आहेत. त्यानंतर इलॉंगेशन ऑफ लेंथ, तर ह्यामध्ये ह्यासाठी तुम्हाला स्ट्रेस स्ट्रेन कर्व येणं गरजेचं आहे. स्ट्रेस स्ट्रेन कर्वमध्ये तुम्हाला माहीत पाहिजे की एक्स ॲक्सिसला आपण काय घेतो, स्ट्रेन, वाय ॲक्सिसला काय घेतो, स्ट्रेस. तर ह्यामध्ये असा जो कर्व आहे तुमचा स्ट्रेस स्ट्रेन कर्व, त्याचा स्लोप आहे तो काय देतो, तो देतो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. तर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी कसा आला ते लक्षात ठेवलं पाहिजे. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन, जो आहे तुमचा हुक्स लॉ, त्याच्यावरनं तुम्हाला कळून जाईल. तर ह्यामध्ये तुम्हाला सिम्पली विचारतात की स्ट्रेन काय, तर स्ट्रेन म्हणजे ह्यामध्ये स्ट्रेस इज इक्वल टू E × स्ट्रेन झालं, ठीक आहे. तर स्ट्रेन जो आहे तो तुमचा Δl/L आहे. तर ह्यामध्ये सिम्पली तुम्हाला हा विचार होता की इलॉंगेशन किती झालं. जेव्हा पण तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करता तर काय होणार आहे, त्याचं इलॉंगेशन होणार आहे. इलॉंगेशन म्हणजे डिफॉर्मेशन. तर डिफॉर्मेशन म्हणजेच त्याला म्हणतो आपण चेंज इन लेंथ. तर त्याचा फॉर्म्युला कशावरून आलेला आहे, जसं आत्ता मी तुम्हाला प्रूफ केलं 2 मिनिटात की हा PL/AE असतो. तर हा फॉर्म्युला पण तुम्हाला पाठ पाहिजे. ह्याच्यावरचे बेसिक क्वेश्चन्स आणि त्याचे सिम्पल न्यूमरिकल्स. त्यानंतर युनिट्स ऑफ मेजरमेंट DPCसाठी किती आहे, स्क्वेअर मीटर. असे वेरियस पार्टिशन ऑफ ब्रिक वर्कसाठी किती आहे, स्क्वेअर मीटर. तर स्क्वेअर मीटर, क्युबिक मीटर कशाला आहे, किंवा स्टील कशामध्ये मेजर करतो, क्विंटल्स. तर ह्या गोष्टी करून जा. त्यानंतर ब्रिजेस म्हणलं तर ब्रिजेस तर येणारच. 6 मीटरच्या खाली असेल तर त्याला काय म्हणतं, कल्वर्ट म्हणजे एकदम स्मॉल स्पॅन जो असतो ते एकदम शॉर्ट स्पॅन ब्रिजसारखा म्हणू शकतो आपण त्याला. त्यानंतर मायनरमध्ये काय येणार आहे, 60 मीटरच्या आतमधले जे ब्रिजेस आहेत त्याला मायनर म्हणतो, 60 मीटरच्या वरच्यांना मेजर म्हणतो, आणि 120च्या वर आय थिंक लॉंग ब्रिज म्हणतो. तर हे बघून घ्या सगळे त्याचे क्लॉजेस काय काय आहेत ब्रिजसाठी. त्यानंतर बेसिकली ह्यामध्ये अजून एक आहे झोन्स विचारलं होतं. सेल्फ प्युरिफिकेशनमध्ये बेसिकली जे आहे झोन्स आहेत, झोन्स ऑफ पोल्युशन. तर हे झोन ऑफ फर्स्ट जे आहे डिग्रेडेशन म्हणतो, त्यानंतर ॲक्टिव्ह डिकम्पोजिशन, त्यानंतर रिकव्हरी आणि क्लिअर वॉटर. त्यामधलं तुम्हाला बेसिकली झोन ऑफ डिग्रेडेशन विचारलं आहे. तर एवढंच लक्षात ठेवायचं होतं ह्यामध्ये. झोन ऑफ डिग्रेडेशनमध्ये काय गरजेचं होतं की त्यांचं DO किती फॉल होतं, 40%. त्यानंतर जे आहे DO 0ला येऊन जातात. DO 0ला ह्या स्टेजमध्ये येतं कुठल्या, ॲक्टिव्ह डिकम्पोजिशन. ह्यामध्ये जे आहे गॅसेस तयार होतात, वेरियस CO2 आणि खूपच
हायली पोल्युटेड वॉटर होतं आणि फिशची जी लाईफ आहे ती ॲबसेंट होती ह्या केसमध्ये. म्हणजे जे मासे आहेत ते डिसअपियर किंवा फंगाय किंवा हे सगळे डिसअपियर होतात. ठीक आहे. झोन ऑफ रिकव्हरीमध्ये परत तुमचं जे आहे DO वर यायला चालू होतं, DO राईज होतं ह्यामध्ये 40% ठीक आहे. तर ह्यामध्ये त्यानंतर तुमचं जे आहे क्लिअर वॉटरमध्ये परत तुमचं सॅच्युरेटेडला जे आहे सॅच्युरेशन कंडिशनला DO जातं हायर देन. ठीक आहे. DO इज हायर देन BOD, हेन्स ऑक्सिजन बॅलन्स इज अटेंड. तर ऑक्सिजन बॅलन्स जे आहे ते परत त्यामध्ये येऊन जातं आणि परत जे आहे तिथं ॲक्वेटिक लाईफ जी आहे ती परत चालू होती. तर हे इम्पॉर्टंट होतं. MI मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर रेक्टँग्युलर ॲट बेस. तर रेक्टँगलसाठी तुम्हाला माहिती काय आपण जनरली स्टडी करतो BD³/12. तर 12 करतो जनरली, पण हा कुठं आहे, हा एक्झॅक्टली CGला म्हणजे न्यूट्रल ॲक्सिसला CGला म्हणतो आपण. तर त्यामध्येच तुम्हाला विचारलं बेसला किती आहे, म्हणजे बेसला इथं किती आहे. तर इथं जे आहे BH³/3चं जे आहे याचं बघा कसं आलेलं आहे. BH³/3 कसं आलं आहे, BD³/12 कसं आलं आहे. थोडंसं डिटेलमध्ये जावा, तुम्हाला डेफिनेटली त्याचा पुढं फायदा होईल. त्यानंतर अर्थ प्रेशर ॲट रेस्टचे वेरियस 2-3 फॉर्म्युले आहेत, त्यातले 2च लक्षात ठेवायचे. कोइजनलेस सॉईलला K ≠ 1 - sin⁵, आणि तुमचा जो आहे नॉर्मली कन्स्टिट्युटेड सॉईल असेल तर μ/1 - μ. तर हा जो आहे K0 आहे. जर तुमचा इन टर्म्स ऑफ पॉयझन्स रेशो विचारला असेल तर μ/1 - μ, आणि K0 जे आहे इन टर्म्स ऑफ जर तुमचा अँगल ऑफ फ्रिक्शन विचारला असेल 1 - sin⁵. तर हे बेसिकली तुम्हाला येणं गरजेचं आहे. ओव्हर कन्स्टिट्युटेड असेल तरी पण लक्षात ठेवा. तर ठीक आहे, ह्यामध्ये हा बेसिक हा फॉर्म्युला आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी आय थिंक बऱ्यापैकी अंदाज आला असेल की पेपर कसा होता. वर्केबिलिटी म्हणजे काय, इज विथ विच कॉन्क्रीट कॅन बी प्लेस, मिक्स, ट्रान्सपोर्टेड, हे सगळं आता माहीत झालं आहे. टोटली सगळे सिव्हिल इंजिनियर्स आहेत इथं आणि सगळ्यांनी बेसिक इंजिनिअरिंग कंप्लीट केली आहे. तर त्याच्या रिलेटेडच असं खूप हायली काय असं वेगळं नव्हतं की जो पेपर आहे तुमचा डिप्लोमा लेवल जे सांगितली होती बेसिकली त्याच लेवलचा पेपर होता. ठीक आहे. तर जे पण इंजिनिअरिंग किंवा जे MPSC किंवा जे हायर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा ज्यांनी पण अभ्यास केला आहे, TCS बाकीच्या एक्झाम्स, तर त्या लोकांना तर डेफिनेटली खूप सिम्पल गेला असेल पेपर. तर एवढंच येणं गरजेचं होतं. बाकीच्या गोष्टी फ्रेंड्स आपण कोर्समध्ये डिस्कस करणार आहे. तर डेफिनेटली आपला जो कोर्स आहे त्याची लिंक खाली दिलेलीच आहे. तुम्हाला एनी टाईम काही डाऊट्स असतील रिलेटेड तर तुम्ही 8766685974 ह्या नंबरवर कोर्ससाठी किंवा बाकीच्या जे आहेत सोल्युशनसाठी तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज टाकून ठेवा. डेफिनेटली वी विल रिप्लाय इन टाईम. सो आय होप फ्रेंड्स तुम्हाला लक्षात आलं असेल, एक ॲनालिसिस, एक ओव्हरऑल आयडिया भेटली असेल. आपण प्रिव्हियस बरेचसे ॲनालिसिस दिलेत. तुम्ही ही PDF त्या PDFशी कम्पेअर करा, बघा काही डेफिनेटली काही आउटपुट जे आहे कोर्समधून तुम्हाला भेटले नाही भेटले, आणि त्याच डायरेक्शननी पुढचा अभ्यास करा. SC साठी असेल थोडंसं हायर लेवल होईल SC साठी, बाकी इतका काही फरक पडणार नाही. सो बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट एक्झाम. पुढं महाट्रान्सको आहे, BMC आहे, सिडको आहे, अजून बरेचसे एक्झाम्स IBPS कंडक्ट करणार आहे. तर डेफिनेटली हा डाटा यूजफुल राहील. नीट प्रिझर्व करा आणि तुमचे एक डायरी किंवा जे नोट्स आहेत ते प्रॉपर IBPSसाठी व्यवस्थित बनवा आणि डेफिनेटली ते रिवाईज खूप वेळा करा. रिव्हिजन इज द की फ्रेंड्स. ठीक आहे. तर रिव्हिजन असं नाही की एक्झाम आली कीच 10 दिवस आधी करा. आत्ता पण तुमच्याकडे वेळ आहे, जस्ट बघून घ्या. एकदा एक्झाम असू नसू तुम्ही तुमची डायरी बघितली पाहिजे डेली, किंवा तुमचे नोट्स जे आहेत जिथं पण लिहिलं आहेत ते थोडंसं का होईना टचमध्ये राहा, कारण बेसिक क्वेश्चन येतात. सिम्पल क्वेश्चन आले तरी चुकले नाही पाहिजे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.